नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. गेल्या 6 महिन्यापासून भारतामध्ये एक नवा ट्रेंड दिसतोय. बरेच अमेरिकी भारतामध्ये फिरायला येत आहेत, परंतु ते टुरिस्ट नाही आहेत. त्यांचा हेतू थोडासा वेगळा आहे. ही सगळी मंडळी भारतभर फिरत असतात, परंतु त्यांच्याकडे कोणतीही वैध कागदपत्र नसतात. भारतामध्ये त्यांनी घुसखोरी केलेली असते आणि गेल्या 6 महिन्यामध्ये ज्या 3 जणांना अटक झालेली आहे, त्या तिन्ही जणांचा संबंध कुठेतरी अमेरिकी सुरक्षा यंत्रणांशी आहे. CIA नक्कीच भारतामध्ये काहीतरी शिजवण्याचा प्रयत्न करते. आजच्या व्हिडिओमध्ये याच विषयावर बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, आमचा चॅनल सबस्क्राईब करा. जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा. उत्तर प्रदेशमध्ये सुनवली नावाचं ठिकाण आहे, नेपाळ सीमेपासून अगदी बाजूला. त्या ठिकाणी संशयास्पदरित्या भटकणाऱ्या जॉर्डन ब्राऊन नावाच्या अमेरिकी इस्माला अटक करण्यात आली 11 जुलै रोजी. कधी काळी हा अमेरिकी स्पेशल फोर्सचा कमांडो होता. 2 वर्षापूर्वी तो त्या सेवेतून बाजूला झाला आणि त्याच्यानंतर मजल दरमजल करत तो भारतामध्ये दाखल झाला, कोणत्याही वैध कागदपत्राशिवाय. त्याच्या कारवाया संशयास्पद होत्या म्हणून त्याला अटक करण्यात आली. मार्च महिन्यामध्ये अशी अटक झाली मॅथ्यू व्हॅन्डिक या इस्माला. तो सुद्धा अमेरिकी होता, CIA संपर्कात होता आणि त्याच्यानंतर अटक झाली मिका मार्क या दुसऱ्या संशयित इस्माला. जॉर्डन ब्राऊन हा या श्रेणीतला तिसरा. अशी चर्चा आहे की हा जॉर्डन ब्राऊन सुनोलीमध्ये स्थानिक लोकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करत होता. त्यांना सरकारच्या विरोधात काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता आणि या संवादाच्या दरम्यान स्थानिक गावकरी आणि जॉर्डन ब्राऊन यांच्यामध्ये खटके सुरू झाले. नंतर अशी परिस्थिती आली की गावकऱ्यांनी या जॉर्डन ब्राऊनला चांगलंच बडवलं. या माणसाबद्दल त्यांना संशय वाटत होता म्हणून त्यांनी सीमा सुरक्षा बलाशी संपर्क केला आणि त्याच्या ताब्यात या इस्माला दिलं. याच्या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. हा मूळचा कॅलिफोर्नियाचा रहिवासी. अनेक वर्ष तो नौदलाच्या स्पेशल फोर्समध्ये कार्यरत होता, म्हणजे नेव्ही सीलचा कमांडो होता आणि तिथे त्याने अत्यंत खडतर प्रशिक्षण घेतलं होतं. म्हणजे आपल्याकडे फोर्स 1 किंवा SPGचे कमांडो ज्या प्रकारे प्रशिक्षण घेतात त्या प्रकारे प्रशिक्षण याने सुद्धा घेतलं होतं. आणि त्याला जर तुम्ही पाहिलं तर 6 फुटापेक्षा जास्त उंची आणि अत्यंत तगडा इसम आहे. अशा प्रकारचे संशयित इसम जेव्हा तपास अधिकाऱ्यांच्या समोर येतात तेव्हा त्यांना असा प्रयत्न करायचा असतो की तपास अधिकाऱ्यांचा गोंधळ उडावा. या जॉर्डन ब्राऊनने सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये तसा प्रयत्न केला. उलटसुलट माहिती देऊन तपास अधिकारी गोंधळात पडतील अशी व्यवस्था केली. त्याने जी कथा सांगितली ती अशी, तो असं म्हणाला की तो थायलंडमध्ये गेला होता, तिथे त्याचा पासपोर्ट हरवला. समुद्रमार्गे तिथून तो कोलंबोमध्ये दाखल झाला, म्हणजे श्रीलंकेमध्ये, आणि श्रीलंकेतून पुन्हा समुद्रमार्गे तो गोव्यामध्ये दाखल झाला. गोव्यामध्ये त्यांनी काही आठवडे मुक्काम केला. परंतु याच तपासामध्ये त्यांनी काही विसंगत विधानं सुद्धा केलेली आहेत. त्यांनी असंही सांगितलं की तो बालीमधून थेट गोव्यामध्ये दाखल झाला. दुसरं त्याचं असं विधान आहे की तो थेट अमेरिकेतून गोव्यामध्ये दाखल झाला होता. पासपोर्टबाबत त्यांनी दुसरं विधान सुद्धा केलेलं आहे. म्हणजे पहिलं विधान थायलंडमध्ये त्याचा पासपोर्ट हरवला. पासपोर्टबाबत त्याचं दुसरं विधान म्हणजे बंगळुरूमध्ये एका मित्राकडे त्याचा पासपोर्ट आहे. आता या मित्राचा छडा जेव्हा तपास यंत्रणा लावतील तेव्हा सत्य काय आहे ते बाहेर येईल. तो नेपाळमध्ये नाज नावाच्या त्याच्या एका मित्राला भेटायला जाणार होता असंही त्याने तपास अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. म्हणजे आश्चर्य बघा, त्याचा पासपोर्ट लांबवण्यात आला, कुणीतरी त्याचा पासपोर्ट चोरला, परंतु त्याच्याकडे जी 31,000ची रोकड होती त्याला कोणी हात लावला नाही. त्याच्याकडे जे 2 मोबाईल होते त्यालाही कोणी हात लावला नाही. एखादा माणूस विदेशामध्ये गेलाय आणि तिथे त्याचा जर पासपोर्ट हरवला तर तो सर्वप्रथम कोणती गोष्ट करेल, तो त्या देशातल्या त्याच्या दूतावासाशी संपर्क करेल आणि त्या दूतावासाकडून मदत मागेल. या जॉर्डन ब्राऊनने तसं काही केलं नाही. असं गृहीत धरू की त्यांनी जी कथा सांगितली की थायलंडमध्ये त्याचा पासपोर्ट हरवला ती सत्य आहे, तर पासपोर्ट हरवल्यानंतर हा इसम अमेरिकी दूतावासाकडे गेला नाही, अमेरिकी दूतावासाची त्याने मदत मागितली नाही. तो थायलंडमधून समुद्रमार्गे गेला कोलंबोमध्ये आणि तिथून गेला तो गोव्यामध्ये. त्याने अशीही कथा सांगितली आहे की तो विवाहित आहे. इटलीमध्ये उत्तराखंडची एक महिला त्याला भेटली आणि या महिलेशी 3 वर्षापूर्वी त्याचा विवाह झालेला आहे. जॉर्डन ब्राऊनने सांगितलेलं हे विधान जर सत्य असेल तर तो याच्यापूर्वी सुद्धा भारतात आलेला असण्याची शक्यता आहे. कारण 3 वर्षापूर्वी एका भारतीय महिलेशी जर त्याचा विवाह झाला तर तो भारतामध्ये याच्यापूर्वी अनेकदा येऊन गेलेला असणार. या जॉर्डन ब्राऊनच्या अटकेनंतर तुम्हाला मॅथ्यू व्हॅन्डिकची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मॅथ्यू व्हॅन्डिक तुम्हाला आठवत असेल, मार्च महिन्यामध्ये याला कोलकात्यामध्ये अटक झाली होती आणि तो सुद्धा भारतामध्ये या जॉर्डन ब्राऊन सारखा घुसला होता. तो म्यानमारच्या सीमेमधून भारतामध्ये घुसला होता. ईशान्य भारतामध्ये त्याने त्याचा तळ बनवला होता आणि कोलकात्यामध्ये त्याला अटक करण्यात आली. त्याच्या 6 युक्रेनियन साथीदारांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे. ही जी मंडळी होती ती ईशान्य भारतामध्ये बसून म्यानमारचे जे बंडखोर आहेत त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करत होती. आणि हा जो मॅथ्यू व्हॅन्डिक आहे तो या जॉर्डन ब्राऊन प्रमाणे अनेक देश फिरला होता. जॉर्डन ब्राऊन जगातले जवळजवळ 70 देश फिरलेला आहे. मॅथ्यू व्हॅन्डिक सुद्धा 40 पेक्षा जास्त देशांमध्ये
प्रवास करून मोकळा झाला होता आणि त्याची एक संस्था होती, सन्स ऑफ लिबर्टी इंटरनॅशनल. या संस्थेसाठी तो काम करायचा आणि त्याचं काम काय होतं, जगभरामध्ये जे बंडखोर सत्तेच्या विरोधात संघर्ष करतायत, सरकारच्या विरोधात संघर्ष करतायत, त्यांना हा मदत पुरवायचा. त्यामुळे जॉर्डन ब्राऊनची जी कथा आहे आणि मॅथ्यू वॅन्डिकची जी कथा आहे त्याच्यामध्ये बरंचसं साम्य आहे. मॅथ्यू वॅन्डिकचा मनसुबा तपासामध्ये उघड झालेला आहे. तो ईशान्य भारतामध्ये कार्यरत होता. म्यानमारमधले जे बंडखोर गट आहेत आणि ईशान्येतले जे देशविरोधी गट आहेत त्यांच्या तो संपर्कात होता आणि ईशान्य भारतामध्ये जो असंतोष आहे त्या असंतोषाला हवा देण्याचं काम हा मॅथ्यू वॅन्डिक करत होता. मार्चमध्ये मॅथ्यू वॅन्डिकला अटक झाली आणि त्याच्या पाठोपाठ एप्रिलमध्ये अटक झाली मिका मार्कला. याला अटक झाली बंगळुरू विमानतळावर आणि त्याच्याकडे 24 आंतरराष्ट्रीय डेबिट कार्ड सापडली. हा मिका मार्क सुद्धा अमेरिकी नागरिक होता आणि त्याच्याकडे जी आंतरराष्ट्रीय डेबिट कार्ड सापडली ती सुद्धा अमेरिकी बँकेची होती. ट्रुइस्ट बँक नावाची एक बँक अमेरिकेमध्ये आहे, त्या बँकेची ही डेबिट कार्ड होती. 24 डेबिट कार्ड या मिका मार्ककडे सापडली होती. भारत सरकारने FCRA कायदा कठोर केल्यानंतर काय झालं की नक्षलवादाला पोचण्यासाठी जे विदेशी डॉलर यायचे त्याचं प्रमाण आता खूप कमी झालेलं आहे, कारण NGOच्या मुसक्या वळण्याचं काम भारत सरकारने केलं. त्याच्यामुळे या मिका मार्कने एक भन्नाट नवा मार्ग शोधला, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय डेबिट कार्डच्या माध्यमातून या नक्षलवाद्यांना रसद पोहोचवण्याचा. या डेबिट कार्डच्या माध्यमातून जवळजवळ 95 कोटी रुपये देशभरातल्या विविध ATM मधून काढण्यात आले आणि त्यातले काही पैसे बस्तर आणि धमतारी जे छत्तीसगडमध्ये अत्यंत दुर्गम भाग आहेत त्या भागातल्या ATM मधून काढण्यात आले. त्यामुळे या पैशाचा वापर कुठे झाला हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये. नक्षलवाद्यांना रसद पोहोचवण्यासाठी या पैशाचा वापर झाला. केंद्र सरकारने या नक्षलवाद्यांना खणून काढलेलं आहे आणि त्यांना जर पुनर्जीवित करायचं आहे तर पैशाची गरज आहे, डॉलरची गरज आहे. आणि हे पैसे ज्या NGOच्या माध्यमातून पूर्वी जात होते ते आता जायचे बंद झाले. त्याच्यामुळे मिका मार्क भारतामध्ये अवतरला होता आणि या डेबिट कार्डच्या माध्यमातून तो नक्षलवादाला जिवंत करण्याचा प्रयत्न करत होता. भारतामध्ये गोऱ्या कातडीचा विदेशी इसम सापडणं ही काही नवलाई राहिलेली नाहीये. भारतामध्ये अनेक गोरे येत असतात, भटकायला येत असतात. अनेक गोरे देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये राहत असतात आणि भारताच्या सौंदर्याची मजा घेत असतात. परंतु गेल्या काही काळामध्ये असं लक्षात येतंय की काही गोरे भारतामध्ये येत आहेत, ते आलेले नाहीये, त्यांना पाठवण्यात आलेलं आहे. आणि त्यांना पाठवलंय डोनाल्ड ट्रम्प यांनी, त्यांना पाठवलंय CIA ने, त्यांना पाठवलंय अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी. हे गोरे भारतामध्ये एक वेगळा मनसुबा मनात घेऊन आलेले आहेत. त्यांना भारतामध्ये अराजक निर्माण करायचं आहे. भारतामध्ये जे फुटीरवादी आहेत त्यांच्याशी संधान बांधायचं आहे. अमेरिकेसाठी काम करणारे हेर भारताच्या भूमीवर पकडले गेले, ही काही पहिली घटना नाहीये. परंतु आता या घटनांमध्ये सातत्य वाढलंय. आता या घटना घाऊक प्रमाणामध्ये घडताना दिसत आहेत. मार्चमध्ये मॅथ्यू वॅन्डिक याला अटक झाली. एप्रिलमध्ये मिका मार्कला अटक झाली. मध्ये मे आणि जून असे 2 महिने गेले. आता जुलैमध्ये अटक झालेली आहे जॉर्डन ब्राऊन यांना. तपास यंत्रणांनी यांचा तपास केलेला आहे आणि या तपासामध्ये जी काही माहिती आहे त्यातली थोडीफार माहिती जनतेच्या समोर आलेली आहे. अनेकदा असं होतं की तपास यंत्रणांच्या हातात घाऊक प्रमाणामध्ये माहिती लागते, परंतु यातली बरीच माहिती संवेदनशील असते, त्यामुळे ती सर्वच्या सर्व जनतेच्या समोर येत नाही. फिल्टर करून ही माहिती जनतेच्या समोर ठेवण्यात येते. त्याच्यामुळे यांचे मनसुबे नेमकी काय आहेत हे जनतेला पूर्णपणे कधीही कळणार नाहीये. जनतेला एक संकेत मात्र मिळालेला आहे, अमेरिकेचे लोक भारताच्या भूमीमध्ये लुडबुड करायला येत आहेत आणि त्यांचा हेतू निश्चितपणे चांगला नाहीये. जॉर्डन ब्राऊन प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि 3 व्यक्ती जोपर्यंत तपास यंत्रणांच्या हाती लागत नाही तोपर्यंत बऱ्याच गोष्टींचा उलगडा होऊ शकत नाही. एकतर जॉर्डन ब्राऊनची उत्तराखंडमधली पत्नी, त्याचा बंगळुरूमधला मित्र आणि ज्या मित्राला तो नेपाळमध्ये भेटायला जाणार होता, ज्या मित्राचं नाव त्याने नाज असं सांगितलंय, हे 3 लोक जोपर्यंत तपास यंत्रणांच्या हाती लागत नाहीत तोपर्यंत तपास यंत्रणांना त्याने दिलेल्या माहितीवर शिक्कामोर्तब करता येणार नाहीये. जॉर्डन ब्राऊनच्या विधानामध्ये अनेक मिसिंग लिंक आहेत. म्हणजे तो असं म्हणाला की थायलंडमधून तो समुद्रमार्गे कोलंबोपर्यंत गेला, कोलंबोमधून समुद्रमार्गे तो गोव्यापर्यंत गेला. आता थायलंडमधून तो पोहत काय कोलंबोपर्यंत आला नसणार, कोणत्या तरी बोटीने आला असणार. तर ही बोट कोणती, कुणी त्याला कोलंबोपर्यंत आणून सोडलं आणि कुणी त्याला गोव्यापर्यंत नेऊन सोडलं. गोव्यामध्ये या इसमाचा मुक्काम तब्बल 6 आठवडे होता आणि या 6 आठवड्यांच्या काळामध्ये गोव्यामध्ये त्याची अजिबात रोकटोक झाली नाही. कुणी त्याला अडवलं नाही, कुणीही त्याला विचारलं नाही. तो मजेमध्ये गोव्यामध्ये राहत होता. तर गोव्यामध्ये खूप मोठ्या संख्येने परदेशी पर्यटक असतात, त्याच्यामुळे कदाचित या गर्दीमध्ये तो मिसळून गेला असणार. परंतु गोव्यामध्ये मोठ्या संख्येने जे लोक येतात त्यांचा ठाव ठिकाणा गोवा पोलिसांना नसणं हे धक्कादायक आहे. गोवा हे छोटंसं राज्य, परंतु या छोट्याशा राज्यामध्ये अनेक मोठ्या मोठ्या गोष्टी सध्या सुरू आहेत. इथे ड्रग्सचा जो व्यवसाय आहे तो बऱ्यापैकी स्थिरस्थावर झालेला आहे. इथे ड्रग्स माफिया निर्माण झालेले आहेत. अनेक रशियन लोकांनी इथे जमिनी विकत घेतल्या, इथे मालमत्ता विकत घेतली
आणि त्यासाठी त्यांनी स्थानिक गोवन तरुणींशी लग्न केलेलं आहे. तर अशा या गर्दीमध्ये जॉर्डन ब्राऊन इथे आला, 6 आठवडे इथे त्याने मुक्काम केला. या 6 आठवड्याच्या काळामध्ये त्याने नेमकं केलं काय याचा छडा लावणं अत्यंत गरजेचं आहे. तो कुठे मुक्कामाला होता, त्याने कुणाकुणाबरोबर गाठीभेटी घेतल्या, कुणाकुणाबरोबर तो दारू प्यायला, त्यांनी काय काय केलं याचा तपशील तपास यंत्रणांकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. अमेरिकेकडून असा वारंवार दावा होतो की भारत हा आमचा मित्र देश आहे. प्रत्येक अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष अशा प्रकारचे दावे करत असतो. डोनाल्ड ट्रम्प तर वारंवार करत असतात, परंतु त्याच्यामध्ये तथ्य नाहीये. काही काळापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक जाहीर वक्तव्य केलं आणि त्यांनी असा गौप्यस्फोट केला की त्यांच्या पूर्वीचे जे राष्ट्राध्यक्ष होते जो बायडन, त्यांच्या काळामध्ये भारतातलं मोदी सरकार उलथवून टाकण्यासाठी USAIDच्या माध्यमातून खूप मोठी रक्कम भारतामध्ये पाठवण्यात आली होती. आता जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प हे राजकीय विरोधक आहेत. त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडन यांचा मुखवटा जो होता तो फाडून टाकला. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीमध्ये 3 अमेरिकी एजंट भारतामध्ये शिरलेले आहेत आणि भारतामध्ये काहीतरी कट शिजवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं प्रथमदर्शनी उघड झालेलं आहे. आता यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळामध्ये भारतामध्ये का पाठवण्यात आलं हे कदाचित डोनाल्ड ट्रम्प यांच्या नंतर जो राष्ट्राध्यक्ष सत्तेवर येईल त्याच्या माध्यमातून उघड होऊ शकेल. तो एखादा असं जाहीर वक्तव्य करेल की डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतामध्ये जे सरकार आहे ते उलथवून टाकण्यासाठी या उचापती केल्या होत्या. अमेरिकेला बांगलादेशमध्ये सेंट मार्टिन बेट हवं होतं आणि हे बेट बांगलादेशकडे मागताना त्यांनी असं एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता की त्यांना चीनवर नजर ठेवायची आहे आणि चीनवर नजर ठेवण्यासाठी त्यांना बांगलादेशचा हा जो तळ आहे तो अत्यंत उपयुक्त आहे. अमेरिकेचा असाही प्रयत्न आहे की म्यानमारचा काही भाग आणि ईशान्य भारताचा काही भाग तोडायचा आणि भारत आणि म्यानमारच्या मागे एक ख्रिस्ती राष्ट्र निर्माण करायचं. हे ख्रिस्ती राष्ट्र अर्थातच अमेरिकेच्या नियंत्रणाखाली असेल आणि हा अमेरिकेचा तळ असेल, ज्या तळाच्या माध्यमातून पुन्हा अमेरिकेला असा दावा करायचा आहे की त्यांना चायनावर नजर ठेवायची आहे. परंतु चायनावर नजर ठेवण्यासाठी भारताच्या इतक्या जवळपास तळ अमेरिकेला निर्माण करण्याची काय गरज आहे? जर त्यांना चायनावर नजर ठेवायची आहे तर ते पाकिस्तानमध्ये बरेचसे तळ निर्माण करू शकतात. तो पाकिस्तान जो अमेरिकेचा अत्यंत लाचार आहे आणि त्यामुळे अमेरिका सातत्याने चीनकडे बोट दाखवत असला. चीनचा धोका आहे आणि चीनचा धोका रोखण्यासाठी आम्ही अनेक ठिकाणी चीनला घेण्याचा प्रयत्न करतोय अशा प्रकारचे दावे करत असला तरी प्रत्यक्षात अमेरिकेचे लक्ष चीनबरोबर भारतावर सुद्धा आहे हे अनेक उदाहरणावरून स्पष्ट होत आहे. हा जो मॅथ्यू वॅन्डिक आला होता त्याला ईशान्य भारत पेटवायचा होता. मिका मार्ग भारतामध्ये आला होता कारण त्याला नक्षलवाद्यांना रसद पुरवायची होती. आता हा जॉर्डन ब्राऊन भारतामध्ये का आलाय ते सुद्धा येत्या काही दिवसामध्ये उघड होणारच आहे. परंतु हे सगळे अमेरिकेचे पिट्टू होते, अमेरिकेच्या इशाऱ्यावरून ते भारतामध्ये आले ही गोष्ट कुणीही नाकारू शकत नाही. आणि या सगळ्या उचापती त्या काळात सुरू आहेत जो काळ अमेरिकेसाठी अत्यंत खडतर आहे. अमेरिका महासत्ता म्हणून जे बिरुद अनेक दशकं मिरवते आहे ते बिरुद टिकवण्यासाठी अमेरिकेचा संघर्ष सुरू आहे. अमेरिकेचा संघर्ष अमेरिकेचं अर्थकारण टिकवण्यासाठी सुरू आहे. अमेरिका एका अत्यंत कठीण युद्धामध्ये गुंतलेली आहे. अमेरिका आणि इराणचं जे युद्ध आहे त्याचा पुन्हा एकदा भडका उडालेला आहे आणि हे युद्ध आता कोणत्या थराला जाईल ते सांगता येत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणजे अत्यंत कठीण काळामध्ये अमेरिका सध्या आहे आणि त्या काळामध्ये अमेरिका भारतामध्ये आग पेटवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे तुम्ही कल्पना करा अमेरिकेमध्ये जर सगळं स्थिरस्थावर असतं, अमेरिका कोणत्याही दडपणाखाली नसती तर अमेरिकेने भारतामध्ये किती आग लावली असती. जेव्हा मित्र म्हणणाऱ्यांच्या बगलेमध्ये सुरा लपवलेला असतो आणि ते संधीची वाट बघत असतात अशा काळामध्ये सतर्क राहा आणि सावध राहा या मंत्राचा जप सातत्याने करण्याची गरज असते. भारत सजग आहे, सतर्क आहे आणि त्यामुळेच हे जॉर्डन ब्राऊन सारखे लोक सातत्याने भारतामध्ये पकडले जात आहेत. तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.